नमस्कार, मी अनुजा अशोक या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत। तर आजचा जो कार्यक्रम आहे तो मिटलेली पानं उलगडताना या कार्यक्रमाची रूपरेखा मी तुम्हाला थोडक्यात समजावून सांगते। या कार्यक्रमात साहित्यिक क्षेत्रातील मान्यवर सहभागी असतील। महिन्यातून एकदाच मुलाखत होईल। त्यांनी लिहिलेल्या एका पुस्तकाबद्दल ते आपल्याला सविस्तर माहिती सांगतील की त्याच्यामध्ये काय काय आहे, प्रेक्षकांनी ते पुस्तक का वाचावं आणि त्यांचे जे इतर पुस्तकं आहेत त्याची ओळख ते थोडक्यात करून देतील। पुढे त्यांचं काय व्हिजन आहे, मिशन आहे त्याबद्दल सुद्धा आपल्याला ते सांगतील। एखादं पुस्तक वाचण्यासाठी, समजण्यासाठी लेखकाला समजणं खूप आधी गरजेचं असतं। तो कुठल्या भागातला आहे, त्याची लिखाणाची शैली काय आहे, त्याने कोणाचा त्याच्यावर प्रभाव आहे, तो केव्हापासून लिहितो, तर हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं असतं। आणि पुस्तक घेण्याआधी शेवटचं जे पान असतं त्याच्यावरती थोडक्यात लेखकाबद्दल आणि जे पुस्तकात जे काही आहे त्याच्यामध्ये थोडक्यात सारांश दिलेला असतो आणि त्याच्यामुळे समजतं की आपल्याला पुस्तकात काय आहे। पण आत्ताचे जे काही कवी लेखक आहेत त्यांच्याशी मी संपर्क साधण्याचा, तुमच्यासमोर त्यांना मांडण्याचा, त्यांची पुस्तकं तुमच्यासमोर मांडण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल। आणि आजचा जो पाहुणा कलाकार आहे, आजचे जे साहित्यिक आहेत, तो खूप छोटा आहे, फक्त 18 वर्षाचा आहे आणि त्याची 2 ऑलरेडी पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत आणि आता त्याचं पुढं आणखीन एक तो कादंबरी लिहितोय। 18व्या वर्षी तो कादंबरी लिहितो, ही खरंच खूप कौतुकाची गोष्ट आहे मराठी साहित्यिकांसाठी, मराठी साहित्यिक क्षेत्रासाठी। आणि त्याच्याशी आज आपण गप्पा मारणार आहोत, त्याच्या एका पुस्तकाबद्दल जाणून घेणार आहोत। तर चला आपण त्याची ओळख करून घेऊयात आणि त्याच्याशी गप्पा मारूयात। नमस्कार, तुला आणि तुझ्या फॅमिलीला माझा नमस्कार। आणि मिटलेली पाणी उलगडताना या कार्यक्रमात तुझं खूप खूप स्वागत। माझ्या चॅनलवरती तुझं खूप खूप स्वागत। तू 18व्या वर्षी कादंबरी लिहितोयस, तर त्याचं तुझं खूप खूप कौतुक। तू या साहित्य क्षेत्रात एवढं मोठं कामगिरी करतोयस, तर तुझं खूप खूप कौतुक। तर तू तुझी ओळख करून दे, आता स्वतःच करून दे। नमस्कार, मी केतन गजानन शिंदे, राहणार तिरकवाडी, तालुका फलटण, जिल्हा सातारा। सर्वप्रथम मी आपलं मनापासून आभार मानतो की आपण मला तुमच्या मिटलेली पानं उलगडताना या युट्यूब चॅनलच्या कार्यक्रमावर बोलावलं। मी पुन्हा एकदा आपलं मनापासून आभार मानतो। मी सध्या SP कॉलेज पुणे येथील कला शाखेचा प्रथम वर्षाचा विद्यार्थी आहे आणि माझं 6वी ते 12वी पर्यंतचं जे शिक्षण आहे ते सैनिक शाळा सातारा इथे पार पडलं आहे। मागच्याच वर्षी 26 ऑक्टोबर 2019 रोजी मी हवंय थोडं बळ पंखांना आणि तरुणांनो जागे व्हा हे 2 काव्यसंग्रह प्रकाशित केलेले आहेत। वाह, क्या बात है, क्या बात है। त्यासाठी तुझं खूप कौतुक। आणि आम्ही आलो होतो, बाबा आणि मी प्रकाशनाला आलो होतो। तर तू केव्हापासून लिखाणास सुरुवात केली, म्हणजे तुला केव्हा कळलं की मला या क्षेत्रात जायचंय, मी चांगलं उत्तम लिहू शकतो? लिखाणाकडे वळण्याची जी सुरुवात झाली ती सर्वप्रथम वाचनातून झाली। अगदी लहानपणापासूनच मला वाचनाची एक भयानक अशी आवड होती। जे मिळेल ते वाचतो मी, अजूनही वाचतो। आणि जेव्हा सैनिक शाळा सातारा इथे गेलो तेव्हा तिथली जी ग्रंथालय होतं ते अतिशय भव्य आणि दिव्य असं ग्रंथालय आहे। हजारो पुस्तकं तिथे आहेत आणि त्यातूनच मला पुस्तकं मिळत गेली। आठवड्याला एक पुस्तक मिळायचं आणि ती ग्रंथालय ही जागा आजही माझी सैनिक शाळा साताऱ्यातील सर्वात आवडीची जागा आहे ती। आणि तिथे गेल्यानंतर मला जी पुस्तकं मिळत गेली त्यातून एक वाचनाची आवड निर्माण झाली आणि पुस्तक वाचल्यानंतर मी त्याचा रिव्ह्यू जो आहे तो एका वहीत लिहून ठेवायचो आणि तो रिव्ह्यू जो होता तो नंतर मी अतिशय चांगल्या प्रकारे अगदी त्या पुस्तकाचं एक विश्लेषण करण्यासारखंच मी लिहू लागलो। त्यानंतर अशाच एका प्रसंगावर मी एक लेख लिहिला होता आणि तो सकाळ या वर्तमानपत्राला पाठवला, तर तो सकाळ या वर्तमानपत्राने प्रकाशित केला होता। वयाच्या 13व्या वर्षी तो माझा लेख प्रकाशित झाला आणि तिथून कळालं की आपणही लिहू शकतो आणि मग तिथून लिहायला सुरुवात केली, ती आजतागायत लिहितो आहे। वा वा वा, खूप मस्त। आणि कुठलं पुस्तक तुझं आवडतं आहे, कुठल्या लेखकाचा तुझ्यावर प्रभाव आहे?
लेखकाचा प्रभाव अशा एका लेखकाचा थेट प्रभाव नाही. मी जसं म्हटलं की ग्रंथालय माझी आवडीची जागा होती. ते जे आठवड्याला जे मिळेल ते पुस्तक मी घेत गेलो. असंही नव्हतं वय कमी होतं तेव्हा अशी एवढी पण जाण नव्हती की अमुक लेखकाचं वाचावं, अमुक विषयावर वाचावं. जे मिळेल ते वाचत गेलो आणि त्यातल्या त्यात मग ते वाचनातून मी वपू काळे बहुतांश अगदी पूर्णपणे वाचले आहेत. विश्वास पाटील हे लेखक बहुतांश वाचले आहेत. संजय सोनावणे वाचले आहेत आणि एकूणच मी म्हणू शकतो की विश्वास पाटील हे माझ्या एक आवडत्या लेखकांपैकी एक आहेत. म्हणजे तुझ्यावर तुला वैचारिक पुस्तकं वाचायला आवडतात, तुझ्यावर विचारवंताचे खूप प्रभाव आहेत असं आपण म्हणूयात. ओके ओके चालेल. आणि तुझं आवडतं पुस्तक कोणतं? माझं आवडतं पुस्तक हेच विश्वास पाटलांनी लिहिलेलं पानिपत हे पुस्तक माझं आवडतं त्यांचं पुस्तक आहे. अच्छा याच पुस्तकातून सुरुवात झाली. एक झपाटलेला वाचक मी तिथून झालो. अच्छा, म्हणजे तुझ्या इतिहासाचा खूप प्रभाव आहे. हा, इतिहास मला आवडतो इतिहास, सुरुवातीपासूनच. नागरिकशास्त्र, आणि सामाजिक राजकारण वगैरे हे सगळं तुला आवडतं. साहित्यिक क्षेत्राव्यतिरिक्त तुझं इतर मिशन काय आहे पुढे? साहित्य क्षेत्राकडे जर बोलायचं झालं तर मी याकडे एक छंद म्हणून पाहतो. एक करिअर म्हणून मी या गोष्टीकडे पाहत नाही. नागरी सेवा परीक्षा ज्याला आपण सिव्हिल सर्व्हिसेस म्हणतो, तर ते माझं ध्येय आहे. अगदी लहानपणापासूनच मला भारतीय पोलीस सेवेचं जिद्द आहे, भारतीय पोलीस सेवेची, आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करतोय. ओके, क्या बात. त्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा आणि तू खूप मोठा होशील याची मला खात्री आहे. तू आता कुठल्या पुस्तकाबद्दल सांगणार आहेस? मी सांगणार आहे तरुणांनो जागे व्हा या पुस्तकाबद्दल मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तुम्हाला. मागच्याच वर्षी 2019 26 ऑक्टोबर रोजी माझे 2 काव्यसंग्रह प्रकाशित झाले होते. त्यातील तरुणांनो जागे व्हा हे एक पुस्तक आहे आणि एक हवंय थोडं बळ पंखांना हे एक दुसरं पुस्तक आहे. यातील मी तरुणांनो जागे व्हा या पुस्तकावर बोलणार आहे आज. ओके, क्या बात आहे. आणि काय आहे पुस्तकात, काय दडलंय काय पुस्तकात? या पुस्तकात जसं शीर्षक आहे तरुणांनो जागे व्हा, तर एक प्रकारे हे तरुणाईला केलेलं आव्हान आहे. आज भारत देश आपण तरुणाईचा देश म्हणतो. जगातील सर्वात मोठी तरुणांची लोकसंख्या या भारत देशात आहे आणि या तरुणात ती ताकद आहे क्रांती घडवण्याची, ती ताकद आहे की भारताला महासत्ता बनवण्याची. आणि म्हणूनच योग्य दिशा, योग्य मार्गदर्शन मिळालं की योग्य विचारांचा प्रभाव तरुणाईवर पडला की तरुणाई जी आहे ती क्रांती घडवू शकते आणि या देशाला जगाच्या पाठीवर महासत्ता बनवू शकते. ही माझी प्रखर भावना आहे अगदी सुरुवातीपासूनच. आणि म्हणून मी जो विचार मांडला आहे तो एक तरुणाईला उद्देश करून आहे आणि एकूणच तरुणाईच्या एकूणच जीवनात एक सकारात्मक बदल घडावा म्हणून मी हा काव्यसंग्रह मी लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. ओके, क्या बात आहे. म्हणजे तू तरुण असतानाच तरुणांना जागे व्हा असं म्हणतोयस. खरं तर वरिष्ठ लोक म्हणतात की तरुणांना जागे व्हा, पण तू स्वतः तरुण असून म्हणतोय. हे खूप कौतुकाची गोष्ट आहे आणि खूप धाडसाची गोष्ट आहे. आपण सर्व तरुण आहोत आणि एकूणच तरुणांनी देखील तरुणांसाठी बोललं पाहिजे, एकमेकांना साथ दिली पाहिजे, तरच कुठेतरी जाऊन तरुण देशाचा या घडू शकतो. येस येस, नक्की नक्की. बर, आणि आता या पुस्तकाचं नाव देण्यामागचं कारण काय? तरुणांनी जागे व्हा, म्हणजे काय, कुठली भाषा शैली आहे या पुस्तकाची? भाषा म्हणायची म्हटलं तर मी कधी एका विशिष्ट भाषेत लिहिण्याचा प्रयत्न केला नाही. जे नैसर्गिकपणे माझी भाषा आहे, सातारा तिथे राहतो, सातारची जी भाषा आहे तीच याची शैली राहिली आहे अगदी सुरुवातीपासून. मी दीर्घ कविता लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी कवितेकडे एक विचार म्हणून पाहतो, त्यामुळे जेव्हा कुठला विचार मांडायचा असतो तेव्हा मी अगदी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत अगदी दीर्घपणे ती कविता गुंफत मी ती कविता एक विचार म्हणून मांडण्याचा जो माझा नेहमीपासून प्रयत्न आहे. आणि त्यातील ज्या कविता आहेत त्या सुरुवातीपासून एक भारत देश हा घटक आहे, ही जी प्रतिमा आहे ही डोळ्यासमोर ठेवून मी प्रत्येक कविता लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. मग त्यात सामाजिक कविता असो, राजकीय कविता असो, किंवा देशात 2019 साली प्रकाशन केलं 19 साली ज्या राष्ट्रीय घडामोडी घडल्या, पुलवामाची तो दुःखद हल्ला असो किंवा काश्मीरचा प्रश्न होता, तर या विषयावर देखील मी कविता लिहिण्याचा जो आहे तो प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे एकूणच भारतातल्या तरुणांपुढची जी आव्हानं होती ती नजरेत ठेवून हे ज्या कविता साकारल्या, म्हणून या कविता संग्रहाचं जे नाव होतं ते तरुणांनो जागे व्हा असं ठेव. प्रेक्षकांनी हे पुस्तक का वाचावं? मी यासाठी म्हणेन प्रेक्षकांनी हे पुस्तक वाचावं, कारण जेव्हा कुठलीही कादंबरी असो, कुठलाही काव्यसंग्रह असो, कुठलीही साहित्य निर्मिती असो, ती जेव्हा कुठलाही लेखक कवी समाजात मांडतो तेव्हा त्याची एकच अपेक्षा असते की तो जो विचार मांडतो आहे
त्या विचाराने समाजात कुठेतरी सकारात्मक बदल व्हावा, कुणासाठी ती एक प्रेरणा असावी. आणि हाच देखील माझी देखील हीच भूमिका आहे. माझं देखील हेच मत आहे की ही जी कविता काव्यसंग्रह मी मांडला आहे, या काव्यसंग्रहातील एखादी ही कविता, एखादी ओळ, एखादा शब्द कुठल्याही तरुणाच्या मनात जर एखादी आग पेटवून गेला, आणि तरुणांच्याच नव्हे तर हा Inspiration तुम्हाला काव्यसंग्रहातील भेटलं तर. इतर ज्या कविता आहेत, सामाजिक असो राजकीय असो, त्या सर्वांसाठीच मी कविता लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून माझा एवढंच मत आहे की आपण जो विचार मांडला आहे त्या विचाराने कुठेतरी सकारात्मक बदल घडू समाजात, आणि एकूणच हा समाज, एकूणच हा देश घडो, एवढीच प्रामाणिक भूमिका याच्या मागे आहे. ओके. म्हणजे कोणाला तरी इन्स्पिरेशन मिळावं म्हणून त्यांनी हे पुस्तक वाचावं. आणि याची किंमत किती? याची आणि किंमत प्रेक्षकांनी 120 रुपये आहे. किती? 120. 120 रुपये आहे. आणि कसं भेटेल ऑडियन्सला ते पुस्तक? माझा एक व्हॉट्सअप नंबर आहे, त्यावर मागणी केल्यानंतर आपण त्यांना बाय पोस्ट पाठवतो. पोस्टल चार्जेस घेत नाही, आणि बाय पोस्ट घरीपर्यंत पोहोचवतो. ओके. म्हणजे तुझ्या व्हॉट्सअपवरती त्यांनी कॉन्टॅक्ट करावा. हा, व्हॉट्सअपवर तुझा नंबर देऊ व्हॉट्सअप शकता नंबर आपण मी इथे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेल, केतन शिंदे म्हणून, आणि खाली तुझा नंबर टाकेल, जेणेकरून ज्यांना हो. पुस्तक हवं असेल ते तुला कॉन्टॅक्ट करतील. जे इतर एक पुस्तक आहे त्याच्याबद्दल सांग थोडक्यात. थोडक्यात सांगायचं म्हटलं तर जो माझा दुसरा यासोबतच जो कविता संग्रह प्रकाशित झाला होता, तो कविता संग्रह म्हणजे हवंय थोडं बळ पंखांना. आणि याबद्दल थोडक्यातच सांगायचं म्हटलं तर या काव्यसंग्रहात तरुणांनो जागे व्हा हा ज्वलंत कविता संग्रह आहे. त्यात विद्रोही कविता आहेत वगैरे. परंतु जो हवंय थोडं बळ पंखांना हा कविता संग्रह आहे, तो अतिशय मायेचा, अतिशय आपुलकीचा, अतिशय प्रेमाचा असा कविता संग्रह आहे. त्यात प्रेम कविता मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपलं आणि गावाचं नातं असतं, आपलं मातीचं नातं असतं. अशा प्रकारे यात कुठलीही ज्वलंत अशी कविता नाही. एक जोश असतो कवितेत, तो यात नाही. एक प्रेमाची, आपुलकीची, मायेचा कविता संग्रह हा हवंय थोडं बळ पंखांना असा कविता दोन्ही संग्रह आहे. पुस्तकाचे विषय अपोजिट आहेत असं आपण म्हणूयाच. हो. ओके. तुझं पुढचं काय व्हिजन आहे, म्हणजे काय मिशन आहे या साहित्य क्षेत्रात? एकदम लॉकडाऊनच्या या काळात 3-4 महिन्यामध्ये एक कादंबरी प्रकाशित करण्याचा माझा प्रयत्न होता. कादंबरी लिहिली आणि आता येत्या 7 फेब्रुवारी 2021 ला ती वाचकापर्यंत पोहोचणार आहे. झुंज असं या कादंबरीचं शीर्षक आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. मग काय असेल त्या पुस्तकात, काय वाचायला भेटेल प्रेक्षकांना? झुंज या कादंबरीत मी माझं जे लहानपण होतं ते अतिशय ग्रामीण भागात गेलं आहे. दुष्काळी भागातलं खेडं होतं, आणि ते तिरकवाडी नावाचं माझं गाव आहे, तिथंच गेलं. त्यानंतर मी सैनिक शाळा सातारा इथे 6वी पर्यंत गेलो. परंतु माझा जन्म देखील शेतकरी कुटुंबातील आहे. वडील जरी शिक्षक असले तरी आमच्या घरची जी शेती होती, आमचे आजोबा शेती करत होते. त्यामुळे एक प्रसंग लहानपणापासून पाहिलेले होते की शेतकरी हा घटक कसा होरपळून निघतो समाजाच्या व्यवस्थेमध्ये. आणि त्यानंतर हाच घटक घेऊन कुठंतरी आपल्या गावाची जी तरुणाई आहे, जी गावातला तरुण आहे, तो वरती यायला हवा. त्याला शिक्षणाचं महत्व कळायला हवं, आणि नाही तरच तो कुठेतरी मोठ्या हुद्द्यांवर जाऊन बसेल, आणि कुठेतरी तो समाज प्रक्रियेत खऱ्या अर्थाने येईल. एक विद्यार्थी आहे, तो शेतकरी कुटुंबातून जन्मला आहे, परंतु त्याने शिक्षण घेतल्यावर तो एका विशिष्ट, त्याला एक मार्ग मिळाला, विशिष्ट संस्कार झाले, आणि तिथून जो तो निघाला आणि तो एका मोठ्या पदावर जाऊन होतो. तर यामध्ये जो त्याला संघर्ष पार पडावा लागला, जी त्याला झुंज द्यावी लागली, ती झुंज मी या कादंबरीच्या निमित्ताने मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आहेत त्या मी इतरांकडून घेतल्या आहेत. कुठं पाहण्यातून, कुठल्या कादंबरीतून, कुठली कादंबरी वाचून एखादा प्रसंग कळतो, तर आपल्याला कळतं की असं देखील समाजात घडतं. आणि मग माझे अनेक मित्र होते, जी माणसं आयुष्यात आली, त्यांचे देखील प्रसंग होते. तर ही कादंबरी माझी नसून एकूणच माझ्या आयुष्यात जे व्यक्ती आजपर्यंत आले, ज्या कादंबऱ्या आल्या, त्या कादंबरीच्या लेखकांचा माझ्यावर प्रभाव आहे, त्या माणसांचा, त्या विचारांचा प्रभाव आहे. आणि हे सगळं एक कल्पना, या सगळ्याची कल्पना करून मी ही कादंबरी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे याची भाषा शैली पण आपल्या भागातलीच असणार आहे, सातारा भागातली. तुझं ते पुस्तक रिलीज होते, प्रकाशित होते, त्यासाठी तुला खूप 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 साऱ्या शुभेच्छा. आणि आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता तू तुझी कविता सादर कर एखादी. नक्कीच. कविता मी तरुणांनो जागे व्हा या काव्यसंग्रहातीलच कविता मी सादर करेन. आणि तरुणांनो जागे व्हा या काव्यसंग्रहातील तरुणांनो जागे व्हा हे शीर्षक असलेलीच कविता मी सादर करणार आहे. ठीक आहे, वा, क्या बात आहे. कवितेचं शीर्षक आहे तरुणांनो जागे व्हा. वाहिली या भारत भूवर रक्ताची सरिता,
वाहिली या भारत भूवर रक्ताची सरिता, तेव्हा कुठे स्वातंत्र्याची रम्य सकाळ ती उगवली. वाहिली या भारत भूवर रक्ताची सरिता, तेव्हा कुठे स्वातंत्र्याची रम्य सकाळ ती उगवली. वेचले अपार कष्ट असंख्य भूमिपुत्रांनी, तेव्हा कुठे ती इंग्रजांची सत्ता हकलून परत लावली. खस्ताघात अगणित भयंकर साऱ्या, खस्ताघात अगणित भयंकर साऱ्या, भारत लोकशाहीच्या स्वर्गात नांदू लागला. पण युद्ध खरं तर पुढेच होतं, स्वार्थी आणि भ्रष्टाचाराचा ढास फार माजला. ज्यांनी घडवायचा होता हा देश विशाल, त्यांनीच सुरुवात केली आतून पोखरायला. ज्यांनी घडवायचा होता हा देश विशाल, त्यांनीच सुरुवात केली आतून पोखरायला. बाहेरची कोणती ब्याद मी जास्त करते, आपणच शिकलो आपणा स्वतःला हरवायला. तरुणांनो आता तरी उठा, तरुणांनो आता तरी उठा, देश परिवर्तनासाठी सज्ज व्हा तुम्ही सारे. तरुणांनो आता तरी उठा, देश परिवर्तनासाठी सज्ज व्हा तुम्ही सारे. उत्साह तुमचा दांडगा पाहून शरमतील अवकाशातील चंद्र सूर्य तारे. नाही मोजता येणार, नाही मोजता येणार तुमची शक्ती आणि सामर्थ्य, गौरवशाली इतिहास तुम्हाला साक्ष आहे. नाही मोजता येणार तुमची शक्ती आणि सामर्थ्य, गौरवशाली इतिहास तुम्हाला साक्ष आहे. एकजूट होऊन बिनधास्त लढा द्या मित्रांनो, महासत्ता भारताचं स्वप्न तुमच्या हातात आहे. संधी गवस्था अविचाराने दौडू नका, संधी गवस्था अविचाराने दौडू नका. मरण आले तरी तिरंग्यात तुम्ही मराल. संधी गवस्था अविचाराने दौडू नका, मरण आले तरी तिरंग्यात तुम्ही मराल. सारथी बनून महासत्तेचा रथ हाका तुम्ही, कीर्तीच्या साम्राज्यात राज्य तुम्ही कराल. कीर्तीच्या साम्राज्यात राज्य तुम्ही कराल. धन्यवाद. क्या बात आहे, क्या बात आहे. एवढ्या लहान वयात एवढी शाब्दिक रचना, खरंच खूप खूप कौतुक आहे तुझं. आणि खूप भावली कविता. तरुणांना नक्कीच लोक सैनिक क्षेत्रात जातील आणि आपल्या देशाचं आणखीन पुढे संरक्षण करतील. आणि खरंच त्या लोकांचं खूप हे आहे की सगळं सोडून ते तिथे जातात, फॅमिली सोडून, सगळं सोडून, आणि देशासाठी एवढं हे करतात. ते आहेत म्हणून आपण सुरक्षित आहोत. खूप थँक्स, तू आलास, वेळ दिलास या कार्यक्रमासाठी. तुला खूप खूप शुभेच्छा आणि खूप मोठा हो, खूप नाव कमाव साहित्य क्षेत्रात. आम्ही नक्कीच तुला बघत राहू, तुझं लिखाण वाचत राहू. तुला खूप खूप साऱ्या शुभेच्छा आणि तुझ्या फॅमिलीला सुद्धा खूप खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद, धन्यवाद. आपण बोलवलं पुन्हा एकदा आपल्या देखील युट्यूब चॅनल, आणि आपण माझ्यासारख्या तरुणालाच पहिल्यांदा संधी दिली, आणि यानंतर आपण जे आपल्या चॅनलच्या माध्यमातून काम करत आहात त्यासाठी देखील आपल्याला खूप खूप शुभेच्छा. हे प्लॅटफॉर्म आपल्या सगळ्यांचंच आहे. त्याच्यामुळे तुला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू. तर कशी वाटली तुम्हाला मुलाखत? नक्की आवडली ना? हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, हा कन्सेप्ट तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. माझ्या चॅनलला, अनुजा अशोक या चॅनल नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि हा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका.